मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या कार्यशैलीत तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाची झलक दिसून येते। मागील 10 दिवसात त्यांनी प्रशासनाला लावलेली शिस्त निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, मात्र त्यांच्याकडून शिस्तीत सातत्य ठेवण्याची अपेक्षा आहे। सोलापूर जिल्हा परिषदेला बऱ्याच वर्षानंतर थेट IAS अधिकारी मिळालाय। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांचं काम हगणदारी मुक्ती आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम झालं, परंतु ते प्रशासनाला शिस्त लावण्यात मागे पडले। सुनील केंद्रेकर यांच्यानंतर कडक शिस्तीचा अधिकारी झेडपीला मिळाला नव्हता। जो दरारा केंद्रेकर यांचा होता तो इतरांमध्ये नव्हता। नव्यानं आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेला IAS अधिकारी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती। त्याप्रमाणे नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। पदभार घेण्याच्या पहिल्याच दिवशी भारुड यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख परेड घेतली। त्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची पाहणी केली। पत्रकारांशी बोलताना नो सस्पेंड थेट गुन्हा या एका ओळीतच आपल्या कार्यशैलीची ओळख त्यांनी करून दिली। पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी घरकुलच्या विषयाला प्राधान्य देत कामचुकार अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आणि आपल्या कामाची पद्धत स्पष्ट केली। केवळ 4 ते 5 दिवसातच त्यांनी जिल्ह्यातील 100% घरकुलाचं उद्दिष्ट पूर्ण केलंय। झेडपीतील कर्मचारी आपलं ओळखपत्र असतं हे विसरूनच गेले होते। स्वतः डॉक्टर भारुड हे ओळखपत्र घालूनच कामकाज करतात, त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी आता ओळखपत्रासह इन्सर्ट केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी समाज कल्याण आणि शिक्षण विभागाला सकाळी 10च्या सुमारास भेट देऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर झापलंच, मात्र कार्यालय स्वच्छ करण्याबाबत तंबीही दिली। याचा परिणाम सध्या समाज कल्याणचं कार्यालय आता चकाचक दिसू लागलंय। जिल्हा परिषदेत असलेल्या सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती ते प्रेझेंटेशनद्वारे घेत आहेत। कामचुकार आणि टाइमपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत जाण्यापूर्वीच घाम फुटल्याची स्थिती दिसते। बदली प्रक्रियेत लुडबुड करणाऱ्या जिल्हा परिषदेतील संघटनांच्या नेत्यांना त्यांनी चांगलीच चपराक दिली आहे। आता या नेत्यांची नेतेगिरी तर बंद झालीच, मात्र तोंडातून ब्र सुद्धा निघताना दिसत नाही। चहा कॅन्टीन ऐवजी सर्व आता आपापल्या टेबलावर जास्त दिसत आहेत। एकूणच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला शिस्तीचे डोस दिलेत। भारुड यांची कामकाजाची पद्धत सेम टू सेम तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी मिळती जुळती आहे। मुंढे यांनीही जिल्हा प्रशासनाला अशाच प्रकारची शिस्त लावली होती। जिल्हा प्रशासनावर त्यांचा दरारा होता। अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्येही त्यांची चर्चा होती। मुंढे यांनी मात्र सर्वसामान्य माणूस आणि विविध प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांना चांगली वागणूक दिली नाही। प्रत्येक वेळी त्यांनी फटकारल्याचं ऐकण्यास मिळत होतं। त्यामुळे मुंढे यांच्या बदलीनंतर कोणीही म्हणजे माध्यमातूनही या बदलीला विरोध केला नाही हे विशेष होतं। भारुड हे सुद्धा कडक शिस्तीचं वाटतात। या शिस्तीत त्यांनी सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे। आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण आणि कृषी विभागात त्यांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे। ग्रामीण यंत्रणेची जाण असलेल्या भारुड यांनी सर्वसामान्यांनाही सन्मानाची वागणूक द्यावी, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं एवढीच अपेक्षा एका चांगल्या अधिकाऱ्याकडून जनतेला असते, एवढं मात्र निश्चित।